हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात प्रॅक्टिस सेट नंबर 28. या आधीचे आणि नंतरचे सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तसंच तुमच्या अदर सब्जेक्टचे देखील व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही चेक करू शकतात. तर या प्रॅक्टिस सेट 28 मध्ये आपल्याला रेशो काढायचा आहे. मग कुठल्याही दोन नंबर्सचा रेशो कसा काढायचा आपण एक्झाम्पल्सने बघूया. तर फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलंय, इन इच एक्झाम्पल बिलो फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट नंबर टू सेकंड. दोन नंबर दिलेला आहे, त्या पहिल्या नंबरचा दुसऱ्या नंबरशी आपल्याला रेशो काढायचा आहे. ठीक आहे, तर फर्स्ट बघा आपल्याला काय दिलेलं आहे, 24 and 56. फर्स्ट नंबर टू सेकंड रेशो सांगितलाय. मग फर्स्ट नंबरला आपण वरती घेणार 24/56. या पद्धतीने आपल्याला पहिले लिहून घ्यायचंय. आता हे दोघं नंबर आपल्याला मिनिमाइज करायचे, म्हणजे कमीत कमी करायचे आहेत. तर ते कोणाच्या पाढ्यात येतात हे आपल्याला बघायचंय. सांगा बरं, कोणाच्या पाढ्यात येतील दोघं नंबर? 8. बरोबर, 8च्या टेबलमध्ये 24 आणि 56 येतात. ठीक आहे, 8 किती जार 24? 3 जार आणि 8 किती जार 56? 7 जार, म्हणजे 3/7. तर 24 आणि 56 यांचा रेशो आलेला आहे 3:7. कळलंय का? रेशो ह्या पद्धतीने लिहितात. रीडिंग कसं करतात? 3:7. समजलंय? आता हे प्राईम नंबर आलेले आहेत, याच्यापेक्षा अजून कमी होतील का? नाही. त्यावेळेला प्रोसेस स्टॉप करून आपण रेशो काढायचा आहे. ठीक आहे, सेकंड बघा. सेकंड आपल्याला दिलंय 63/49. ठीक आहे, फर्स्ट टू सेकंड आहे म्हणून 63 वर लिहिणार आणि 49 खाली लिहिणार. कोणाच्या टेबलमध्ये येतात सांगा बरं? 7च्या. ठीक आहे, डिवाइड बाय 7. 49 डिवाइड बाय 7. ठीक आहे, काय येणार? 7 9 जार आणि 7 जार. ठीक आहे, म्हणजे रेशो आलेला आहे 9:7. 7 प्राईम नंबर आहे, अजून कमी होणार नाही, प्रोसेस थांबवायची. ठीक आहे, थर्ड बघा 52 आणि 65. ठीक आहे, 52/65 कोणाच्या टेबलमध्ये येतात? 13. बरोबर, 13च्या डिवाइड बाय 13 आणि 65 डिवाइड बाय 13. काय येणार आन्सर? 4/5. बरोबर, 4/5. म्हणजे रेशो आला आहे 4:5. ठीक आहे, नेक्स्ट सम बघा 84 आणि 60. 84/60 डिवाइड बाय काय येणार सांगा? 12. दोघांना 12 ने डिवाइड करणार. काय येणार आन्सर? 7/5. बरोबर, 12 7 जार 84 आणि 12 5 जार 60. म्हणून रेशो काय आलाय? 7:5. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता फिफ्थ सम 35 आणि 65. ठीक आहे, 35 वर लिहिणार, 65 खाली घेणार. कशाने डिवाइड करणार? 5 ने. बघा लास्टला 5 आहे, 5 ने डिव्हिजिबल आहेत. डिवाइड बाय 5 आणि 65 डिवाइड बाय 5. 7 जार होतात आणि 13. बरोबर 13 5 जार होतात. बघा 5 1 चा 5, एक उरला, 15 तयार झाला. 5 3 जा 15 म्हणून आलेला आहे 13. मग रेशो काय आला? 7:13. ठीक आहे, कळलं तुम्हाला? नेक्स्ट बघा लास्ट सम या क्वेश्चनचा 121 आणि 99. बघा जेव्हा डबल नंबर येतात 99 88 वगैरे, तर ते 11 ने डिव्हिजिबल असतात. ठीक आहे, मग हा पण करून बघायचा आपण 11 ने डिव्हिजिबल आहे का? तर आहे. मग कशाने डिवाइड करणार? 11 ने. काय येणार सांगा? 11/9. 11 जार 121 आणि 9 जार 99. मग रेशो काय आला? 11:9. कळले तुम्हाला? हा होता फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन बघा काय विचारलंय, फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड. पहिल्याचं दुसऱ्याशी आपल्याला रेशो काढायचं. बघा रेशो काढताना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की ज्या तुम्हाला क्वांटिटीज दिलेल्या आहेत त्यांचे युनिट सेम पाहिजे. युनिट जर सेम असतील तरच आपण रेशो काढू शकतो. आता फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलेलं आहे 25 बीड्स. ठीक आहे, आणि 40 बीड्स. दोघांचं युनिट सेम आहे, बीड्सच आहेत ना, मग आपण डायरेक्ट रेशो काढू शकतो. पहिल्या टर्मचा दुसऱ्या टर्मशी आहे म्हणून पहिली टर्म वरती लिहिणार न्यूमरेटरला आणि दुसरी टर्म डिनॉमिनेटरला. कशाने डिवाइड करणार? 5 ने. ठीक आहे, 40 डिवाइड बाय 5. काय येणार आन्सर? 5/8.
5/8 म्हणजे रेशो काय आला 5:8. रेशो ऑफ बीड्स इज 5:8. ठीक आहे. सेकंड बघा 40 रुपीज. आता हे रुपीज आहेत दोघं 40 आणि 120. युनिट सेम आहे, डायरेक्ट करणार. ठीक आहे. रेशो कसा काढणार, हा 0 कट, हा 0 कट. 4 आणि 12 आहे, कशाने डिवाइड होणार 4/4 आणि 12/4. काय येणार मग 1/3. ठीक आहे. 1/3 रेशो येणार म्हणजे रेशो काय आला 1:3. समजले तुम्हाला. नेक्स्ट बघा थर्ड 15 मिनिट्स आणि 1 आवर दिलेला आहे. बघा 15 मिनिट्स आणि 1 आवर दिलेला आहे. दोघं युनिट सेम आहेत का, नाही. आपण डायरेक्ट रेशो काढू शकत नाही जर दोन्ही युनिट सेम नसतील. मग 1 आवर इक्वल टू हाऊ मेनी मिनिट्स होतात 60 मिनिट होतात. ठीक आहे. म्हणजे आपल्याला रेशो 15 मिनिट आणि 60 मिनिट यांचा काढायचा आहे फर्स्ट टू सेकंड. मग पहिला न्यूमरेटरला लिहिणार, दुसरं डिनॉमिनेटरला. कशाने डिवाइड करणार सांगा बरं. 15. बरोबर 15च्या टेबलमध्ये 60 येतो ना, म्हणून आपण 15 नेच डिवाइड करणार. ठीक आहे. काय येणार आन्सर 1/4. ठीक आहे. मग रेशो काय आला 1:4. समजले तुम्हाला. नेक्स्ट बघा फोर्थ सम बघा 30 लिटर्स आणि 24 लिटर्स. युनिट सेम आहे म्हणून डायरेक्ट करणार. काय येणार 30/24. कशाने डिवाइड करणार 6च्या टेबलमध्ये येतात दोघं. काय येणार मग आन्सर 5/4. रेशो आला 5:4. कळालंय तुम्हाला. नेक्स्ट बघा 99 kg आणि 44,000 ग्रॅम्स. ठीक आहे. युनिट सेम आहेत का, नाही. मग आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. मला सांगा ग्रॅम्सचं केजी मध्ये करणार का केजीचं ग्रॅम्स मध्ये करणार. ग्रॅम्सचं केजी मध्ये. हो, कारण की ही क्वांटिटी मोठी दिलेली आहे म्हणून ग्रॅम्सचं आपण केजी मध्ये करू शकतो. मग 44,000 ग्रॅम्स इज इक्वल्स टू किती केजी येणार 44 केजी. 44 kg. कारण आपल्याला माहिती आहे 1 kg इक्वल टू 1000 ग्रॅम्स. म्हणून याला 1000 ने डिवाइड केलं तर 44 येणार. म्हणून 44,000 ग्रॅम्स इक्वल्स टू किती येणार 44 kg. कळालंय तुम्हाला. मग आता आपण 99/44 रेशो काढणार. डबल संख्या आहे, कशाने डिवाइड करणार 11 ने. 44 डिवाइड बाय 11 काय येणार 9/4. मग रेशो काय आला 9:4. कळालंय तुम्हाला. नेक्स्ट बघा आता 1 लिटर आणि 250 मिलीलिटर. युनिट सेम आहे का, नाही. मग काय करणार कन्वर्ट करणार. कोणाला कन्वर्ट करणार सांगा बरं 1 लिटरला. 1 लिटरला. 1 लिटरला मिलीलिटर मध्ये कन्वर्ट करणार. मग काय येणार 1 लिटर इक्वल टू किती मिलीलिटर होणार 1000 मिलीलिटर. ठीक आहे. मग आता आपण फर्स्ट क्वांटिटी आहे 1000 मिलीलिटर आणि दुसरी काय आहे 250 मिलीलिटर. मग दोघांचा आपण काढणार रेशो. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जो रेशो येतो त्याला युनिट नसतं. ठीक आहे. मग हा 0 कट, हा 0 कट. कशाने डिवाइड करणार आपण 25 ने. 100 डिवाइड बाय 25 अँड 25 डिवाइड बाय 25 काय येणार मग 4/1. मग रेशो काय आला 4:1. कळालंय तुम्हाला. नेक्स्ट बघा आता 7th सम बघा 60 पैसे आणि 1 रुपी. ठीक आहे. 1 रुपया आहे आणि 60 पैसे. मग आपण काय करणार, युनिट सेम नाहीये, कन्वर्ट करणार. मग कशाला कन्वर्ट करणार रुपयाला. 1 रुपीज इक्वल टू किती पैसे येतात 100 पैसे. जी क्वांटिटी जास्त दिलेली आहे तिला आपण कन्वर्ट करायचं. ठीक आहे. मग काय करणार आपण 60/100. हा 0 कट, हा 0 कट. ठीक आहे. त्याने डिवाइड करणार 2 ने. 6 डिवाइड बाय 2 आणि 10 डिवाइड बाय 2 काय येणार आन्सर 3/5. मग रेशो काय आला 3:5. समजलंय तुम्हाला. नेक्स्ट बघा 8th सम बघा 750 ग्रॅम्स अँड 1/2 kg. ठीक आहे. ग्रॅम आणि केजी
तर दोन्ही सेम युनिट आहेत का? नाही, आपल्याला कन्वर्ट करावं लागणार. तर काय करणार? 1/2 म्हणजे काय? हाफ. हाफ kg म्हणजे किती? 500 ग्रॅम. मग आपण तसं लिहिणार अपॉन 2 kg इज इक्वल्स टू 500 ग्रॅम्स. ठीक आहे. मग 750 अपॉन 500. हा 0 कट होणार, हा 0 कट होणार. कशाने डिवाइड करणार? 25. बरोबर, 25 ने डिवाइड करणार. 50 डिवाइड बाय 25. 25 3 जा आणि 25 2 जा. रेशो काय येणार? 3:2. कळालंय तुम्हाला? नेक्स्ट बघा, 9th सम लास्ट आहे. 125 सेंटीमीटर आणि 1 मीटर. युनिट सेम आहे का? मग काय करणार? कन्वर्ट. कशाला कन्वर्ट करणार सांगा बरं? 1 मीटरला. 1 मीटर इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. तर फर्स्ट क्वांटिटी आहे 125 अपॉन 100 सेंटीमीटर. कशाने डिवाइड करणार? 25 ने. ठीक आहे. 100 डिवाइड बाय 25. काय येणार आन्सर? 5/4. ठीक आहे. म्हणजे रेशो काय आला? 5:4 हे आला आपला आन्सर. तर हा होता आपला सेकंड क्वेश्चन. आता आपण बघणार आहोत थर्ड क्वेश्चन. थर्ड आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. रीमा हॅज 24 नोटबुक्स अँड 18 बुक्स. तिच्याकडे 24 नोटबुक होत्या आणि 18 बुक्स होत्या. फाइंड द रेशो ऑफ नोटबुक टू बुक. नोटबुकचा बुक्सची रेशो काढायचा आहे. ठीक आहे. मग फर्स्ट काय येणार? न्यूमरेटरला नोटबुक येणार, कारण नोटबुकचा बुकशी सांगितलेला आहे. बघा, एक्झामला लक्ष ठेवायचंय की कसला रेशो कशाशी विचारलेला आहे. इथे नोटबुकचा बुक्सशी आहे म्हणून 24/18. मग कशाने डिवाइड करणार या दोघांना? 6 ने. बरोबर. 24 डिवाइड बाय 6 अँड 18 डिवाइड बाय 6. काय येणार आन्सर? 4/3. बरोबर, 4/3. 4:3 आपला रेशो आलेला आहे नोटबुकचा बुक्सची. मग आपण वर्ड मध्ये लिहिणार द रेशो ऑफ नोटबुक्स टू बुक इज 4:3. कळालंय तुम्हाला? नेक्स्ट बघा, फोर्थ सम. 30 क्रिकेट प्लेयर्स अँड 20 खो खो प्लेयर्स आर ट्रेनिंग ऑन फील्ड. बघा, काही क्रिकेट खेळताय आणि काही खो खो खेळताय. व्हॉट इज द रेशो ऑफ क्रिकेट प्लेयर्स टू टोटल नंबर ऑफ प्लेयर्स. आता इथे आपल्याला बघा, क्रिकेट खेळणारे किती दिलेले आहे? 30. ठीक आहे. खो खो खेळणारे 20. रेशो कोणाचा कोणाशी विचारलाय? क्रिकेट खेळणारे आणि टोटल नंबर ऑफ प्लेयर. मग आधी आपण टोटल प्लेयर्स काढूया. ठीक आहे. टोटल किती आहेत? 50. म्हणजे क्रिकेटचा टोटल नंबर ऑफ प्लेयर्सशी आपल्याला रेशो विचारलाय. मग न्यूमरेटरला काय येणार? क्रिकेट. क्रिकेट टू टोटल नंबर आहे ना, आणि टोटल नंबर किती आहे? 50. ठीक आहे. मग आता याचा रेशो करणार 30/50. बघा, 0 कट 0 कट. हे प्राईम नंबर्स आहे म्हणजे आपला रेशो आला 3:5. मग तुम्ही वर्ड मध्ये लिहिणार द रेशो ऑफ क्रिकेट प्लेयर्स टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर इज 3:5. कळालंय तुम्हाला? सोपा वर्ड प्रॉब्लेम होता. फिफ्थ बघा, स्नेहल हॅज अ रेड रिबिन दॅट इज 80 सेंटीमीटर लॉंग. रेड रिबिन किती लांब आहे? 80 सेंटीमीटर. ठीक आहे. ब्लू रिबिन किती लांब आहे? 2.20 मीटर. ठीक आहे. ही सेंटीमीटर दिली, ही मीटर मध्ये दिलेली आहे. व्हॉट इज द रेशो ऑफ लेंथ ऑफ द रेड रिबिन टू ब्लू. बघा, रेड रिबिनचा ब्लू रिबिनशी आपल्याला रेशो विचारलाय, पण त्यांचं युनिट सेम आहे का? नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? कन्वर्ट करावं लागेल. कसं कन्वर्ट करणार? कोणाला करणार सांगा बरं इथे? 2.20 मीटर्सला. 2.20 मीटर. 2.20 मीटर इक्वल टू किती सेंटीमीटर? 220 सेंटीमीटर. 220 सेंटीमीटर. कारण 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. म्हणून याला जर आपण 100 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार? 220 सेंटीमीटर. ठीक आहे. मग काय फर्स्ट रेडशी ब्ल्यूला सांगितले ना, म्हणून पहिले आपण लिहिणार रेडचा 80 सेंटीमीटर आणि याचा लिहिणार 220 सेंटीमीटर. हा 0 कट, हा 0 कट. काय होणार? 8 ला कशाने डिवाइड करणार? 2 ने. दोघांना 2 ने आपण डिवाइड करणार. काय येणार आन्सर? 4 जा आणि 2 1 जा 2 1 जा. मग रेशो आलेला आहे 4:11. ठीक आहे. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार द रेशो ऑफ रेड रिबिन टू द ब्लू रिबिन इज 4:11. कळालंय तुम्हाला? ठीक आहे.
नेक्स्ट बघा 6. शुभम्स एज टुडे इज 12 इयर्स. या प्रश्नात तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि 3 सब क्वेश्चन विचारले. तर त्यांनी इन्फॉर्मेशन पहिली काय दिली आहे, टुडे कोणाचं, शुभमचं वय. टुडे शुभम्स एज इज 12 इयर्स. हिज फादर इज 42 इयर्स आणि त्याचे वडील. ठीक आहे, फादरचं टुडेचं आजचं वय काय आहे, 42 इयर्स. शुभम मदर इज यंगर दॅन हिज फादर 6 इयर्स. जी शुभमची आई आहे ती यंगर आहे म्हणजे लहान आहे कोणापेक्षा, शुभमच्या वडिलांपेक्षा. किती वर्षाने, 6 वर्षाने. मग आईचं आजचं वय काय येईल, कसं काढणार सांगा बरं. 42 minus 6. बरोबर, 42 minus 6 काय येणार ते 36 इयर्स. म्हणजे शुभमच्या आईचं आजचं वय काय आहे, 36 इयर्स. ठीक आहे. फाइंड द फॉलोइंग रेशो. मग आपल्याला प्रश्न विचारले. फर्स्ट बघा, फर्स्ट काय विचारलेलं आहे, रेशो ऑफ द शुभम्स एज टुडे टू मदर्स एज टुडे. शुभमच्या आजच्या वयाचा रेशो त्याच्या आईच्या आजच्या वयाची रेशोशी विचारलंय. बघा हे सगळे आत्ताचे वय आहेत. मग शुभमचा किती आहे, शुभम इज 12 इयर्स ओल्ड आणि त्याची आई आहे 36 इयर्स ओल्ड. शुभमच्या वयाची आईच्या वयाशी म्हणून शुभमचा न्यूमरेटरला घेणार आणि त्याच्या आईचा आपण डिनोमिनेटरला घेणार. कशाने डिवाइड करणार, 12 ने. 12 1 जा 12 आणि 3 जा म्हणजे रेशो काय आला, 1:3. मग तुम्ही लिहायचं रेशो ऑफ टुडेज शुभम्स एज टू द मदर्स एज इज 1:3. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन काय विचारलाय आपल्याला, रेशो ऑफ शुभम्स मदर एज टुडे टू हिज फादर एज टुडे. म्हणजे त्याच्या आईच्या वयाचा रेशो त्याच्या वडिलांच्या वयाशी विचारलेला आहे. पहिले आईचं वय काय बघा, आईचं वय काय आजचं 36 म्हणून तो न्यूमरेटरला घेणार आणि वडिलांचं आजचं वय काय आहे 42. ठीक आहे. मग कशाने डिवाइड करणार सांगा बरं, 36 डिवाइड बाय 6 अँड 42 डिवाइड बाय 6 काय येणार 6/7. म्हणजे रेशो काय आला 6:7. 6:7. मग तुम्ही वर्ड मध्ये लिहिणार द रेशो ऑफ शुभम्स मदर्स एज टू फादर्स एज इज 6:7. हे झालं सेकंड क्वेश्चन. थर्ड पण आपल्याला विचारलाय. थर्ड काय विचारलंय बघा, द रेशो ऑफ शुभम्स एज टू द मदर एज वेन शुभम वॉज 10 इयर्स ओल्ड. जेव्हा शुभम 10 वर्षाचा होता त्यावेळेला शुभमचं वय आणि त्याच्या आईचं वय यांचा रेशो विचारलेला आहे. ठीक आहे. मग शुभमचं आजचं वय आहे 12 इयर्स. मग तो 10 वर्षाचा होता म्हणजे किती वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी. म्हणजे शुभमचं वय 10 इयर्स आणि आईचं एज काय येईल त्यावेळेला 34 years. बरोबर. आपण काय करणार, शुभम जर 2 वर्ष लहान होता तर आईचं पण वय काय करणार -2 करणार. मग मदर्स एज काय येईल जेव्हा तो 10 वर्षाचा होता, काय येणार 36 - 2 काय येणार ते 34 आणि शुभमचं काय येणार 10. मग शुभमच्या वयाचा रेशो त्याच्या आईच्या वयाशी विचारलेला आहे. मग काय करणार आपण 10/34. ठीक आहे. कशाने डिवाइड करणार 2 ने. 10 डिवाइड बाय 2 34 डिवाइड बाय 2 काय येणार आन्सर सांगा 5/17. ठीक आहे. म्हणजे रेशो काय आला 5:17. मग तुम्ही वर्ड स्टेटमेंट लिहिणार द रेशो ऑफ शुभम्स एज टू हिज मदर्स एज व्हेन शुभम वॉज 10 इयर्स ओल्ड इज 5:17. कळालंय तुम्हाला. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 28. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.